ना आपलं पार्सल आलंय. जस्ट तो डिलिव्हर करून गेलाय पार्सल, ज्याची आपण खूप आतुरतेने वाट बघत होतो ना. हा ना, कसं बसं पार्सल मध्ये घेतलंय कारण की इतकं हेवी आहे. 28 kg पेक्षा पण आय थिंक जास्त आहे. त्यामुळे मी आणि आहानाने मला हेल्प केली हे पार्सल मध्ये घेण्यासाठी, कारण की बाहेर ठेवलं असतं पण पाऊस आहे आज, त्यामुळे म्हटलं की मध्येच घेऊयात. नमस्कार मंडळी, स्वागत करीत आहोत ऋषित्रा ब्लॉग्सच्या चॅनलवर आणि घेऊन आलेलो आहोत एक नवीन व्हिडिओ. तुमचं आपलं ऋषित्रा ब्लॉग्सच्या चॅनलवर हार्दिक स्वागत. तर मंडळी, आज मी भरपूर खुश आहे कारण की आमचे इंडियावरून पार्सल आलेलं आहे. प्रत्येक वर्षी आम्ही इंडियावरून पार्सल येतं आणि ते खास करून दिवाळीला आम्ही मागवतो. आणि ह्या वर्षीसुद्धा आम्ही बऱ्याच गोष्टी मागवलेल्या आहेत आणि ती एक्साइटमेंट असते, ती एक वेगळीच काय म्हणतात अशी आम्ही वाट बघत असतो की कधी येईल. आणि फायनली ते आज आलेलं आहे. काल जर्मनीला दाखवत होतं पार्सल, आम्ही जेव्हा ट्रॅक करत होतो तेव्हा. हां नमस्ते. काल ते जर्मनीला दाखवत होतं पार्सल आणि आज लगेच इथे पोचलं पण. सो वी आर व्हेरी एक्सायटेड कारण की त्याच्यामध्ये कपडे आहेत आणि आहानाचा 3रा बड्डे येतोय, त्याच्यामुळे त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आणि आहानाच्या आईने पाठवलेले ड्रेस आणि फराळ, अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. मज्जा आहे. आहाना पण एक्सायटेड आहे ते पार्सल ओपन करण्यासाठी. तब्बल 28 ते 30 किलोचं पार्सल आहे. आहानाने माझा फोटो काढला. आहाना दाखव जरा कसा फोटो काढला, लवकर दाखव. आहानाने माझा फोटो काढलाय. आहाना काय ओपन करायचं पार्सल? हो आपण करूया. काय करूया आपण? बघूया आपण त्याच्यात काय येते. हो. आणि पार्सल ओपन करण्यासाठी आम्हाला ऋषीची हेल्प लागणारच होती कारण की तो नीट ओपन करेल आणि तिथून इथे घरामध्ये आणायचं पण होतं हे असं उचलून, त्याच्यासाठी बघा. इतकं सारं हे लावलंय ह्याला पट्ट्या वगैरे. आणि आमचा डान्स ग्रुप पण एक्सायटेड आहे कारण की आमचे डान्सला लागणारे ड्रेस सुद्धा ह्याच्यामध्ये आहेत. एवढी पॅकिंग केली आहे, ह्याची कटपट्ट्या लावल्यात. इथे बघा कितनी खुशी. आहाना हे बघा काय चाललंय. काय ओ माय गॉड, हे सुरुवातीला आमचे ड्रेस आहेत आमचे. सो लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही माझे आणि आहानाचा जो सेम ड्रेस बघितला होता ते त्यांनी शिवले होते. सो त्यांनी शिवले होते आणि हेही आमचे डान्सचे ड्रेस त्यांनाच आम्ही शिवायला दिले होते. आणि त्यांचे डिटेल्स मी टाकेन व्हिडिओ खाली. ते खूप सुंदर असे, तुम्ही जशी पॅटर्न सांगाल तसे ते ड्रेस शिवतात. आणि त्यांनीच आमच्यासाठी मटेरियल घेतलं. आम्ही जस्ट इथून साईज मेजरमेंट त्यांना पाठवलं आहे आणि आता लेट्स सी की कसं मेजरमेंट असेल. पण माझा अनुभव पर्सनली इतका छान आहे की फिटिंग म्हणा आणि पॅटर्न म्हणा, जसं आपण सांगू तसं ते शिवतात. सो थँक्यू सो मच. आणि त्यांनी आम्हाला एक सरप्राईजसुद्धा दिलेला आहे. आमचा एक फॅमिली पिक्चर त्यांनी स्केच केलेला आहे, मी, आहाना आणि ऋषी. सो थँक्यू सो मच ह्याच्यासाठी सुद्धा. हां, कोण कोण आहे आहाना? हां, मम्मा, बाबा आणि आहाना. मम्मा आणि बाबा. हां, आणि कोण आहे? आणि मागे कोण आहे? आणि मागे कोण आहे? फील. कोण आहे मागे? फील. काय पण ते एक्साइटेड झाली आता. तिला तिचे त्याच्यामुळे ती आता खूप एक्साइटेड होणार आहे. हे मी असं पैठणी जॅकेट मागवलाय इंडियावरनं इव्हेंटसाठी वगैरे.
आणि हा एक कुर्ता एक आहे. हे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत ऍक्च्युली, पण ते एकाच पिशवीमध्ये आहेत. काढू आपण पैठणी सगळं. जॅकेट पण छान वाटते. हे आम्ही ऑनलाईनच आहेत त्यांच्याकडून मागवलं त्या होतं. आहानाच्या कोणत्या तरी ड्रेसची ओढणी. माझा ड्रेस, माझं पॅन्ट. हे बघ आहानाचं काय आहे, तुझं आहानाचे pant. ड्रेस असते. हे पण आय थिंक हा माझं स्कर्ट आहे. मित्राला स्कर्ट. हे काय हा आहे? माझं स्कर्ट. हा आय थिंक आहानाचा ड्रेस आहे. हा पण आहानाचा जॅकेट वाला ड्रेस. बघू वा. हा पूर्ण सेट आहे. हा पूर्ण सेट आहे आहाना तुझा. माझं हो 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 हा तुमचा पूर्ण आहानाचा हा सेट आहे. जॅकेट, त्याच्यानंतर हे टॉप आणि प्लाझो लेंगा. आहानाचा दुसरा ड्रेस. हा 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 मी ऑनलाईन ऑर्डर केला होता. हा आणि हे जे ड्रेस आहेत हे आहानाच्या आजीने म्हणजे माझ्या सासूंनी तिच्यासाठी बर्थडेची शॉपिंग वगैरे केलेली आहे. खूप सुंदर आहे. थँक्यू सो मच मम्मी. इतकं आहानाचा सुंदर. तिसरा dress. आहानाचा तिसरा ड्रेस. वा आहाना. माझं ड्रेस. हा दाखव ग तुझा ड्रेस. हे बघ. ओ माय गॉड आहाना. आहानाचा नाही हे मित्राचा. माझे ब्लाउज. आणि माझं तर येते. ही माझी ज्वेलरी का? ओ या पिशव्यात. हे बर्थडेचं सामान आहे जे आम्ही छोटे छोटे बॉक्स रिटर्न हे गिफ्ट तुमच्या एका साठी dress मागवले चं. होते माझं. ते. ड्रेस. हा माझा कुर्ता इकडे आलेला आहे. कुर्ता, ही माझी ट्राउझर. कपडे इतके होतात की नेव्हर एंडिंग कपडे. नेव्हर एंडिंग शॉपिंग. मम्मा मी पण तर. ओ माय गॉश. माझ्यासाठी येस. बर्थडेचा ड्रेस रिएक्शन. हा मम्मीनी चॉईस केलेला आहे. थँक्यू बाबा. आईला थँक्यू म्हण. थँक्यू आई. Thank- थँक्यू आई. आहाना फॉर्म मध्ये. हा आपण नंतर दाखवूया बर्थडेचा ड्रेस. हे मित्राचे ब्लाउज. माझे ब्लाउज. ही माझी साडी आहे. ही साडी मी मिंत्रावरून ऑर्डर केली होती आणि चांगली आली आहे. ए तुझी ओढणी का ग मित्रा? हो ही माझी ओढणी. हे घे. ती पाहिजे नाहीये. तुझी चड्ड्या. आहाना आणि हे बुक्स आम्ही मागवलेले आहेत रिटर्न गिफ्टसाठी. किती बुक्स आहेत टोटल? 10 एकात 60 आहेत. 60 बुक्स आम्ही मागवलेले आहेत. खाऊच खाऊ. बापरे बऱ्याच गोष्टी आहेत. खाऊच. हा माझा कुर्ता आहे. हा पण कुर्ता आहे. ते बाबा. ओ माझी अजून साडी असणार. माझा हे काय आहे? हा आहानाचा ड्रेस आहे का? हो. आपण काम करूया. आपण हा ड्रेस आहानाचा इतका क्यूट वाटतोय. मला खूप आवडलाय आणि हा मम्मींना पण आवडलाय. हे पण हे असं काय? खूप क्यूट आहे हा ड्रेस ना. हा ना मला आवडला. आणि हा पण जॅकेटवाला पण खूप सुंदर आहे. आहानाला जॅकेट पाहिजे होतं ना आहाना? हो. हो हे काय आहे? थांब जरा. अजून ओपन नाही होत. पेशन्स लेवल. पेशन्स लेवल. हो हे आहे काय रिटर्न गिफ्टचं. रिटर्न गिफ्ट. ओ रिटर्न गिफ्ट. मी असे हे दिये मागवले आहेत दिवाळी म्हणजे आहानाच्या बर्थडेसाठी रिटर्न गिफ्टसाठी. टिकले आहेत हे माझ्या. हे दिवाळीचे प्रॉप्स. हे दिवाळीच्या डेकोरेशनसाठी प्रॉप्स. जेव्हा आहानाची पार्टी आहे तेव्हा मी विचार करते की दिवाळीचं म्हणजे ट्रेडिशनल डेकोरेशन असणार आहे त्याच्यासाठी हा दिवाळी प्रॉप्स. आणि हा माझा आहे ड्रेस जो मी आहानाच्या बर्थडेला घालणार आहे. तो पण आलेला आहे. हेवी. काय आहे? काय आहे? ग्रीटिंग्स असते. ओके ग्रीटिंग्स. चकल्या चकलेला एवढं. ह्या रंजाताईने दिल्यात ना. हा. सो थँक्यू सो मच रंजाताई ह्या चकल्यांसाठी. थँक्यू लिंदाताई.
चिवडा. हा चिवडा. हे काय? उठ ना उठ ना. हे काय? हे पण आय थिंक ॲमेझॉनचंच काहीतरी असावं. पॅकिंग इतकी जबरदस्त केली आहे. काय आहे? खाऊ. ओ हे काय आहे? करंज्यात का? शंकरपाळ्या. नाही शंकरपाळ्या करंज्यात. ओ करंज्यात करंज्यात. कोणाच्या म्हणजे मराठी ह्याच्यात पण करंज्यात असतात. करंजा. हो हो हो. तुम्ही गब्बाला घालणार. पण करंजा हे काय आहे एवढं? हा कॉर्न चिवडा आणि हे. ते बघ. हो, ह्यातला अर्धा फराळ भोईर काकींनी दिलेला आहे. सो थँक्यू सो मच. ओ हा ना टिश्यू घेऊन येतात. सो हा सुद्धा फराळ आहे. म्हणजे पेरी पेरी मसाला वगैरे. हा पेरी पेरी मसाला मम्मीने दिला. साबण. आणि हा मोती साबण मला खूप आवडतो. हे देवाचं आहे ना? खूप आवडते. तुला पण आवडतो? हो. देवारा. आणि हा आम्ही देवारा मागवला आहे. हा मी सेट करू तेव्हा मी दाखवेन तुम्हाला. हा चिवडा हे गोळा आहे दिलाय. चिवडा आणि शेव. वा 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 वा. भाजी आहे. ही माझी दुसरी साडी. ही मी संक्रांतीसाठी मागवली आहे, ब्लॅक साडी. आणि ही एक माझी आहे ऑर्गन्झा त्या भाजी. मटेरियलमधली साडी. ही एक साडी आहे. सो ऑल डन. त्या 3 साड्या, आहानाचे ड्रेस, हे बघ. हा देवारा. आम्ही देवारा थांब आणलाय. आता चालू कर. हे देवारा आणलाय छोटस मस्त छान आहे. माझं dress. तर हे आम्हाला असं सेटिंग करून लावायचं फक्त. छान आलं ना पण. मग मला पण करायचंय. चांगलं. आणि किती किती वेट होतं या देवाराचा? 1 किलो. 1 किलो. आम्ही तसंच बघितलेला जो लाईट वेट आहे. आणि हा 1 किलो. आणि हे इतकं सामान तुम्ही आणि हे इतकं सामान, फराळ, कपडे, ज्वेलरी, थांब आलं. एक हा मिनिट देवारा, थांब. आहानाचे रिटर्न गिफ्ट, एव्हरीथिंग सगळं आलेलं आहे आणि बरोबर आलेलं आहे. सो सगळं सामान व्यवस्थित आलं आहे. आणि हे जे पाठवायचं असतं हे पॅकिंग करा, व्यवस्थित करा, वजन करा. ह्याच्यामागे खरंच खूप थोडं हा एक डिफिकल्ट टास्क आहे. हे जाईल की नाही, ते जाईल की नाही. मग पार्सलवाले म्हणतात की नाही ह्याचे एक्स्ट्रा पैसे, त्याचे एक्स्ट्रा पैसे. हा खरंच एक डिफिकल्ट टास्क आहे हे सगळं मॅनेज करून पाठवणं. आणि दरवर्षी माझ्या सासूबाई अगदी उत्साहाने आम्हाला हे पाठवत असतात की आम्हाला काय पाहिजे, काय नको. त्यासाठी रिअली थँक्यू. आणि फराळासाठी भोईर काकू आणि रंजनाताई ह्यांनासुद्धा खूप 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 आमच्याकडून प्रेम आणि थँक्यू. हॅलो. सो काल तुम्ही बघितलं पार्सल आपण ओपन केलं आणि खूप भारी भारी गोष्टी आलेल्या आहेत. खाऊ, दिवाळीचा खाऊ वगैरे सगळं आलं. सो आज ॲक्च्युली एक गोष्ट आहे, मी नेत्राला सरप्राईज देणार आहे. नेत्राला मी दिवाळीचं गिफ्ट द्यायचा विचार करतो आहे. आणि नेहमी आमचा म्हणजे मला कॅमेरा, एक्सरसाइज वगैरे पण आवडतात, नेत्राला पण आवडतात. आणि व्लॉगिंग मोबाईलवर करणं थोडं डिफिकल्ट होतं. म्हणजे मोबाईलमध्ये करा, मग ते डेटा ट्रान्सफर करा, हे ते सगळं असतं. त्याच्यामुळे मी विचार करतो की तिला मी एक कॅमेरा देईल. आणि मी एक कॅमेरा बघितला आहे DJI Osmo Pocket 3 म्हणून. सो तो मी कॅमेरा घेणार आहे आणि तिला अजिबात माहीत नाही. सो आमचा प्लॅन असा आहे की आम्ही मी सांगणार तिला की आपण एका फ्रेंडकडे जाऊया आणि तिकडे सगळं डिस्कस करूया. काही गोष्टी आहेत त्या. आणि मग ते डिस्कस करायच्या आधी ॲक्च्युली मी त्या निमित्ताने तिला मी घेऊन जाणार आहे. आणि मग त्या निमित्ताने मी चुकून ती गाडी बेस्ट बायच्या इकडे वळवेल आणि तिला सांगेल की अरे मी चुकून इकडे आलो आणि मग बेस्ट बायच्या इकडे जाऊ आम्ही. आणि तिला सांगू की चला आता आलोच तर आपण जरा बघूया काही TV वगैरे. आणि मग तिकडे झाल्यावर आम्ही मी असा विषय काढणार आहे की आपण DJI Osmo बघूया कसा आहे वगैरे.
आणि मग ते झाल्यावर मी डायरेक्ट तिकडे घेणार आहे. सो तिला अजिबात माहीत नाही आहे. ती ऑब्व्हियसली तिला मी सांगितलं तर ती नाहीच बोलणार की नको घेऊ, पण माझी इच्छा आहे की तिला काहीतरी द्यावं आणि एक चांगला सरप्राईज पण होईल आणि त्याचा यूज पण होईल. कारण की ती आता मला म्हटली पण आहे की मला व्लॉगिंग म्हणजे कंटिन्यू आता परत चालू करायचे आहेत, कारण की लोक वाट बघत असतात. त्याच्यामुळे मग हे गिफ्ट तिला बेस्ट राहील आणि इट विल बी गुड स्टार्ट फॉर हर टू स्टार्ट व्लॉगिंग थिंग अगेन. सो आता आपण संध्याकाळी भेटूया डायरेक्ट आणि बघूया तिचे रिॲक्शन्स काय आहेत. मंडळी, आम्ही आलो आहोत बेस्ट बायला. नेत्राला काहीच माहीत नव्हतं की आम्ही बेस्ट बायला का आलो आहे. पण इकडे आल्यावर मी तिला सांगितलं की मी तिच्यासाठी एक गिफ्ट घेतो आहे. गिफ्ट म्हणजे मी दिवाळीमध्ये तिला काही गिफ्ट दिलं नव्हतं आणि तिला म्हटलं होतं की आपण नंतर घेऊया गिफ्ट. सो तिला मी गिफ्ट दिलं आहे. सो हे गिफ्ट तिच्यासाठी मी घेतलेलं आहे. बघू गिफ्ट. आणि ह्या मॅडमला काय पाहिजे? जॉयस्टिक पाहिजे. बघा, डीजेचा स्मो पॉकेट कॅमेरा. सो मला बिलकुल पण माहिती नव्हतं की ऋषी मला इथे घेऊन येणार आहे गिफ्ट देण्यासाठी. माझ्यासाठी सरप्राईज होतं. मला म्हटलं की चल आपण डॉलर ट्रीला जाऊया. आणि मी म्हटलं की डॉलर ट्रीला जाऊया तर हा रस्ता कशाला घेतोय. तो बोलतो ना तिथल्या लांबच्या डॉलर ट्रीला जाऊया. आणि तुम्हाला मी दाखवते, मी अशा घरच्या अवतारामध्ये आली आहे. आणि मग इथे येऊन आणि ही आहाना तिला सगळं आहाना शांत. सो दिस इज व्हेरी अनएक्सपेक्टेड की इथे मला सरप्राईज मिळेल अँड आय एम सो हॅपी. आणि थँक्स टू ऋषी. ओके, मला दाखवायचं डायरेक्शन की माझी नख नसल्यामुळे मला असं वाटतं मी कैची घेऊन आली. सो ह्याच्यामध्ये इतक्या साऱ्या गोष्टी इन्क्लूड आहेत. आणि बॉक्समध्ये वेगवेगळं काय काय दिलेलं आहे. बॅटरी, त्याच्यानंतर वाईट लेन्स, रेकॉर्डिंग आणि ह्याला लागणारं केस. ॲक्च्युली निवांत बसून मॅन्युअल वगैरे वाचावं लागणार आहे. पहिला हे आपण ओपन करूया. हे काय आहे? हे आय थिंक त्या हँडलचं हे आहे ना, केस. हे त्या हँडलचं केस आहे. ओके, आपल्याला लावायला लागेल. नंतर हे कसलं भारी आहे पाऊच. क्वालिटी पण जबरदस्त. आणि ह्या छोट्या ह्याच्यामध्ये ओ माय गॉड तुम्ही बघू शकता इतका छोटा कॅमेरा आहे. लाईक माझा फोन कुठे गेला तुम्हाला दाखवते. हे बघा माझा फोन. इवन माझा फोन पण मोठा आहे पण हे इतकं छोटंसं डिव्हाइस आहे आणि अमेझिंग आहे. आम्ही ह्याचे गेले 2 आठवडे ह्याचे व्हिडिओज बघत होता. म्हणजे मी जस्ट ऋषीला बोलली की अरे असं ही आय थिंक बॅटरी आहे. माईक आहे जो आपण इथे लावू शकतो आणि मॅग्नेटिक आहे आणि इतका छोटा आहे ना की दिसणार पण नाही.